पण जे सिलेक्ट होत नाही ते वारंवार प्रयत्न करत राहतात, वेळ वाया घालवत राहतात, आयुष्य संपत चाललेलं असतं. मग स्पर्धा परीक्षेची तयारी नक्की करावी तरी कुठपर्यंत, वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तयारी करत राहावं असं वाटतं? आता आयोगाने हे सगळं स्पष्ट दिलेलं आहे की हा. तुमचा एजचा जो क्रायटेरिया आहे हम्म. ओपन साठी किंवा कॅटेगरीसाठी, तो एजचा हम्म. क्रायटेरिया जो दिलेला आहे हम्म. तो त्या ठिकाणी स्पष्ट त्यांनी दिलेला आहे. तर तो हम्म. जो क्रायटेरिया आहे वयाची 33 वर्ष 38 वर्ष, हम्म. जे कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी 38 आहे, हम्म. एमपीएससी असेल तर 43 केलेला आहे. हम्म. तर हा जो क्रायटेरिया आहे हम्म. हा क्रायटेरिया त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे हम्म. अभ्यास करताना. पहिला अटेम्प्ट जर अयशस्वी येत असेल हम्म. तर दुसऱ्या अटेम्प्टसाठी जिद्दीने प्रयत्न करायला पाहिजे. हम्म. ज्या आपल्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये चुका राहून गेल्या त्या सगळ्या दुरुस्त होऊन दुसरा हम्म. अटेम्प्ट दिला पाहिजे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पण अपयश आलं हम्म. तर तिसरा अटेम्प्ट हा तुमचा जास्त प्रभावी असतो आणि हम्म. तिसऱ्या अटेम्प्टला तुम्ही जास्त परिपक्व झालेले असतात. त्याच्यामुळं हम्म. चुका ह्या तुमच्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फार कमी होतात. हम्म. आणि मग या ठिकाणी जर तुमच्या चुका कमी होतात तर हम्म. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुमचं यश कुठेतरी दडलेलं असतं. हम्म. तिसरा अटेम्प्ट देऊन पण जर तुम्हाला यश नाही आलं तर हम्म. मग एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक ओके. अटेम्प्ट नंतरून आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण हम्म. तिसरा अटेम्प्ट दिल्यानंतरून एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हम्म. तुमच्यावर जर घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हम्म. असतील हम्म. तर त्या पण ओळखणं गरजेचं आहे. बरोबर. कारण ही जी अशी स्टेज असते की या स्टेजमध्ये आई वडील तुमच्यावर डिपेंडंट, म्हणजे नाही का, स्वप्न राहतात. पाहत असतात हम्म. की हम्म. आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे, स्पर्धा परीक्षा करतोय, आहे हम्म. ना, मग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होणार आहे. जसं हम्म. समाज देखील तुमच्याकडे पाहत असतो, आजूबाजूचे लोक असतात, तुमचे नातेवाईक असतात, तसे तुमच्या घरातले पण तुमच्याकडे पाहतच असतात बरोबर. की तुम्ही या परीक्षेमध्ये जर अपयश येतंय तर मग हम्म. तुम्ही स्वतःहून वेगळा मार्ग निवडताय का? कुठलाही पालक असं म्हणत नाही आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना की आता तू परीक्षेची तयारी थांबव. हम्म. नाईलाजास्तव काहींना बोलावं लागतं. कारण जर विद्यार्थ्याला स्वतःच्या घरातली परिस्थिती आणि बाकीच्या गरजा हे जर ओळखता हम्म. येत नसेल तर मग त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की बरोबर. अजून आपण किती वर्ष प्रयत्न करायचे. हम्म. कारण आपल्यावर आपलं वय झालेलं असतं, आपल्यावर आपल्या आईचा, वडिलांचा किंवा सामाजिक ज्या गरजा आहेत किंवा घरातल्याच काही आर्थिक गरजा आहेत, ह्या हम्म. सगळ्या गरजांचा लोड आलेला असतो. ते बरोबर. ओळखणं गरजेचं आहे आणि ते ओळखून प्रत्येकाने निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे योग्य वेळी, कारण काही जण मी बघतोय की 7-8 वर्ष झालं ते त्याच्याच मागं चालू आहे, दुसरं सगळं बंद आहे, पण ते त्याच्याच मागं चालू आहे. ठीक आहे, एका लिमिट पर्यंत तुम्ही ते करू शकता, पण कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्याला पर्यायी मार्ग अवलंबला पाहिजे.